संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज सकाळी निपुण महिला मेळावा अर्थात हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला अंभोरे गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा कविता खेमनर होत्या। कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बेलोटे यांनी उपस्थित महिलांना निपुण उपक्रम, महिलांचे शिक्षणातील योगदान तसेच समाजातील महिलांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले। या कार्यक्रमात महिलांसाठी संगीत खुर्ची, उखाणे आणि काव्य गायन अशा विविध मनोरंजक व सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन करण्यात आले होते। याबाबत अधिक माहिती शाळेचे मुख्याध्यापक बेलोटे आणि सहशिक्षिका स्नेहल साळुंके यांनी दिली। नमस्कार, मी मुख्याध्यापक बेलोटे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंभोरे। आमच्या शाळेमध्ये आज शनिवारी सकाळी शाळा असल्यामुळे निपुण महाराष्ट्र या अंतर्गत महिलांचा निपुण मेळावा आम्ही आयोजित केला होता। निपुण हा शब्द आणि याचा अर्थ काय, तर आपल्या जी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना लेखन, वाचन आणि गणन हे आलं पाहिजे। संख्याज्ञान, पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान हा यातला महत्त्वाचा घटक आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला हे समजपूर्वक वाचन आलं पाहिजे, त्याला गणिती क्रिया आले पाहिजे, त्याचं संख्याज्ञान असलं पाहिजे, त्याला लेखन आलं पाहिजे, हा याचा उद्देश आहे। आणि या सर्व प्रक्रियेमध्ये पालकांचा सहभाग हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून शासनाने, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाने हा निपुणचा कार्यक्रम आणलेला आहे। या अंतर्गत आपल्या वाडी वस्तीवरील 10-12 महिला एकत्र येऊन त्या ठिकाणी असणारे आपल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थी यांना एकत्र करून त्या विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा घ्यायचा, अभ्यासातल्या अडचणी काय आहेत याविषयी चर्चा करून त्या महिलांमध्ये, त्या 10 महिलांमध्ये एक लीडर महिला असते आणि ती महिला या बाकीच्या महिलांना आणि शासनामार्फत येणाऱ्या जे लिंक असतात, वेळोवेळी जी माहिती असते निपुणची, ती आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना पाठवतो आणि तो कार्यक्रम ते आपल्या वाडी वस्तीवर घेतात। या सर्व लीडर महिलांचा आणि त्या सर्व महिलांचा महिन्यातून एकदा शाळेमध्ये निपुण मेळावा होतो आणि त्या मेळाव्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणी, मुलांच्या अभ्यासामधल्या अडचणी, त्याचबरोबर त्यांचे विविध प्रकारचे खेळ आणि कशा पद्धतीनं मुलांचा अभ्यास घ्यावा याचं मार्गदर्शन हे शाळेमध्ये केलं जातं। तोच मेळावा आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंभोरे या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी माझ्या शाळेतील या 3ही महिला शिक्षकांनी घेतली होती आणि त्या संदर्भात तो मेळावा कसा झाला त्याचं मार्गदर्शन आपल्या साळुंके मॅडम, कांगणे मॅडम आणि वागचौरे मॅडम करतील। धन्यवाद। आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंभोरे या ठिकाणी निपुण मेळावा घेण्यात आला। या मेळाव्यामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसलेली आहे आणि या मेळाव्याचा खरा जो उद्देश आहे, मुलांचं जे काही नैपुण्य आहे ते नैपुण्य दाखवण्यामध्ये आपल्या आईचा हा मोलाचा वाटा असतो आणि म्हणूनच आई ही आपल्या मुलाची पाठीराखी असते। प्रत्येक प्रगतीमागे आई ही मुलांना मदत करत असते आणि म्हणूनच आईला या ठिकाणी बोलवण्याचा आमचा उद्देश असा होता की मुलांची जी काही प्रगती आहे त्या प्रगतीमध्ये किंवा मुलांची ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटीच्या बाबत मातांना आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे। त्याचबरोबर या माता ज्या भगिनी आहेत या माता भगिनींचे गट देखील केले जातात आणि गट करून जे काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना ज्या कृती अवघड वाटतात त्या अवघड कृतींवर चर्चा करून त्यावर मार्गदर्शन देखील या ठिकाणी केलेलं आहे। त्याचबरोबर या महिला मेळाव्याचे औचित्य साधून शाळेमध्ये संगीत खुर्ची असेल, हळदी कुंकू असेल, तसेच इतर काही मनोरंजक खेळ या ठिकाणी घेण्यात आले आणि महिलांनी या स्पर्धेमध्ये अतिशय आनंदाने, उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि सहभागानंतर महिलांना शाळेतर्फे काही बक्षीससुद्धा देण्यात आले आणि या मेळाव्याअंतर्गत शिक्षक आणि पालक यांचा अतिशय चांगल्या प्रकारे आंतरक्रिया घडून आलेली आहेत आणि मुलांचा जो काही अभ्यास असेल किंवा शाळेमध्ये ज्या काही मुलांच्या अडचणी असतील त्यासुद्धा शिक्षकांना, पालकांपर्यंत व ज्या काही मुलांच्या ज्या काही घरगुती अडचणी असतील त्यासुद्धा शिक्षकांपर्यंत आम्हाला समजलेल्या आहेत आणि त्यामुळे हा जो काही महिला मेळावा आहे हा अतिशय यशस्वीपणे आम्ही या ठिकाणी राबवलेला आहे असं आम्हाला वाटतं। यावेळी संगीत खुर्ची स्पर्धेत माया पंडित आणि सविता खेमनर यांनी विजेतेपद पटकावले। उखाणे स्पर्धेत लक्ष्मी खेमनर यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर काव्य गायन स्पर्धेत नशीर मनियार यांनी प्रथम क्रमांक पटकावला। विविध स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या विजेत्या महिलांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। तसेच उपस्थित सर्व महिलांना वाण वाटप करण्यात आले। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या शिक्षिका अनिता कांगणे, जया आहेर,
स्नेहल साळुंके यांसह शिक्षक नामदेव सानप, वसंत वागचौरे आणि सोमनाथ पावसे यांनी मोलाचे सहकार्य केले. नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर.